थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मेट्रो 7चा महत्त्वपूर्ण असा टनेल हा ब्रेक केला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टीबीएम मशीन दाबून या ठिकाणी टनेल ब्रेक केलं जाईल। अतिशय महत्त्वाचा खरं तर हा टप्पा मेट्रो 7 च्या मार्गातला मेट्रो 7 चा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्णत्वास येतोय। टनेल ब्रेक थ्रू देखील या ठिकाणी केला जातोय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T2 इथे हे टनेल ब्रेक केला जात आहे। T2 पासून टनेलला सुरुवात होणार आहे। जवळपास 1.7 किलोमीटर लांबीचा हा सगळा बोगदा अंधेरी T2 ते गुंदिवली असा मार्ग टनेल पासून उन्नत मार्ग असेल। मेट्रो 7 च्या या मार्गावर जवळपास 13 स्थानक असणार आहेत आणि अतिशय महत्त्वाचा असा हा टप्पा मेट्रो 7 ची पाहणी केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून मेट्रो 7 चा टनेल ब्रेक केला जातोय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये। काही क्षणापूर्वीच आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या कामाची मेट्रो 7 ची पाहणी देखील केलेली आहे आणि आता पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टीबीएम मशीनचं बटन दाबून या ठिकाणी टनेल ब्रेक केला जाणार आहे। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय लोकशाही मराठीवर। टनेल ब्रेक करण्यास आता सुरुवात होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेत आणि या सगळ्या मार्गाची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे। मेट्रो 7 चा महत्त्वपूर्ण असा टप्पा पूर्णत्वास येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, अतिशय महत्त्वाचा हा टप्पा टनेल ब्रेकचा आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी अगदी काही क्षणात आता टनेल ब्रेक होईल। स्वप्नील, नक्कीच टनेल ब्रेकचा हा महत्त्वाचा टप्पा हा मुंबईच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे। याचा जे शेवटचा टप्पा आहे हा टनेल ब्रेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये टीबीएम मशीन जे आहे दिशा नाव देण्यात आलेलं आहे, ती टीबीएम मशीन हे टनल आहे तो पूर्ण करेल। एकूण जर हा मेट्रो 7 चा प्रकल्प बघितला तर 3.4 किलोमीटरचा आहे। यामध्ये 1.7 किलोमीटरचा टनेल आहे। त्या टनेलचं डाऊन मार्गावरचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि याच ठिकाणी आपण तो ब्रेक थ्रू पाहतोय। एकीकडे अपलाईन मार्गाचं काम सुद्धा पूर्णत्वास येतं, तर दुसरीकडे डाऊन लाईन मार्गाचं हे काम जे आहे ते 1.7 किलोमीटरचं आहे आणि त्यानंतर जो एलिव्हेटेड मार्ग म्हणजे उन्नत मार्ग सुरू होतो जो गुंदवली स्टेशन पर्यंत जातो। खरं तर गुंदवली पासून जो विमानतळ रस्ता आणि विमानतळ रस्ता ते T2 असे 2 स्टेशन या मेट्रो 7च्या अंतर्गत येतात। त्यामुळे महत्त्वाचा हा टप्पा असणार आहे, कारण एकीकडे मेट्रो 3 ला सुद्धा मेट्रो 2 मध्ये जे 7 आणि 3 हे मेट्रो स्टेशन जॉईंट असणार आहेत, ते समांतर हे स्टेशन असणार आहेत। त्यामुळे एखाद्या मुंबईच्या किनाऱ्यावरून म्हणजे आपण जर बघितलं तर साऊथ मुंबईतून ते या ठिकाणी T2 टर्मिनल्स पर्यंतचा प्रवास असेल किंवा दहिसर पासूनचा जो या ठिकाणी टर्मिनल्स पर्यंतचा प्रवास असणार आहे हा सुखकर आणि गारेगार असा मुंबईकरांचा होणार आहे। एकूणच 3 ची वाहतूक ही कुठेतरी सुरू झालेली असताना 7 च्या वाहतुकीसाठी सुद्धा प्रयत्नशील मेट्रो MMRDA दिसते आणि त्याच दरम्यान हे महत्त्वाचं जाळं मुंबईमध्ये पसरताना पाहायला मिळतं। त्यातलाच हा टप्पा जो आहे 7 चा हा फार महत्त्वाचा असणार आहे, कारण सध्या जर बघितलं तर दहिसर पूर्व
ते मीरा भाईंदर पर्यंतची जी मेट्रो आहे 13 स्टेशन पर्यंत ही मेट्रो 7 जी धावते. रेड लाईन नाव देण्यात आलेलं आहे. ही रेड लाईन जी आहे ती खरं तर महत्वाची असणार आहे. यामध्ये 3 टप्पे पाहायला मिळतात. त्यामध्ये एक म्हणजे हा 7 चा टप्पा आहे जो अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनस 2 पर्यंतचा आहे. एकूण म्हणजे 9 जी रेड लाईन येते ती दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर पर्यंत जाते आणि एकूणच दहिसर ते एकूण गुंदवली स्टेशन पर्यंतचा हा जो मार्ग आहे यामध्ये खरं तर एक अडथळा येत होता की T2 किंवा दहिसरलाच या ठिकाणी जर प्रवासी चढले तर त्यांना गुंदवली स्टेशन पर्यंत उतरावा लागत होता. त्यातून पुढे हा जो विमानतळापर्यंत पोहोचण्याचा रस्ता होता तो कापावा लागत होता. मात्र आता थेट दहिसरला जर एखादा प्रवासी बसला तर तो विमानतळावरती उतरणाऱ्या जर एखादे दक्षिण मुंबईतून जर एखादी प्रवासी बसला तर या ठिकाणी तो सुद्धा मुंबईच्या विमानतळ रस्त्यावरती उतरणार. त्यामुळे महत्वाचा हे टप्पा आहे. खरं तर जो एलिव्हेटेड जो मार्ग असणार आहे हा 0.57 किलोमीटरचा असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.